नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला फेरफार रद्द करण्यासाठी उपविभागीय अधिकारी किंवा प्रांत यांच्याकडे अपील करायचं असेल तर अपील करताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची माहिती आणि काळजी घ्यायला हवी या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की कोणत्याही अधिकार अभिलेखामध्ये जर बदल करायचा असेल तर त्यासाठी कुठलाही नोंदणीकृत दस्त जर असेल तर त्या नोंदणीकृत दस्ताच्या आधारे एक म्युटेशन घेतली जाते, ज्याला आपण फेरफार म्हणतो. तर तो फेरफार नोंदवत असताना संबंधित मंडळ अधिकारी यांनी कायदेशीर काळजी घेणं देखील अभिप्रेत असतं. त्यामध्ये काय की कुठलाही नोंदणीकृत दस्त जर तलाठी यांच्याकडे आला तर तलाठी हे संबंधित मंडळ अधिकारी यांच्याकडे त्या नोंदणीकृत दस्ताची नोंद घेण्यासाठी किंवा त्याचा फेरफार घेण्यासाठी प्रकरण मंडळ अधिकारी यांच्याकडे पाठवतात. त्यांच्याकडे पाठवल्यानंतर पहिली जबाबदारी अशी असते की त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 149 आणि 150 अंतर्गत जे काही संबंधित लोक असतील तर त्यांना त्या नोटिसा देणं बंधनकारक असतं. कधी कधी अशी परिस्थिती असते की एखाद्यांचे वडील वारले आणि त्यांना जर 5 मुलं असतील तर त्यापैकी फक्त एकच मुलगा अर्ज देतो आणि सांगतो की मी यांचा वारस आहे, माझ्या नावाची या ठिकाणी नोंद करा. परंतु तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना ही बाब माहीत नसते की त्यांना एकूण किती मुलं आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी जोपर्यंत तो व्यक्ती सक्षम दिवाणी न्यायालयाकडून वारस दाखला घेऊन येत नाही तोपर्यंत त्या स्वरूपाची नोंद करणं गरजेचं नाही. कारण सुरुवातीला अशीच परिस्थिती होती की एखादा मोठा मुलगा किंवा लहान मुलगा किंवा जो मुलगा हुशार असेल, सुशिक्षित असेल आणि ज्याला कायद्यातलं काहीतरी समजत असेल तर असाच व्यक्ती वारस दाखल्यासाठी आपलं वारस नोंद करून घेण्यासाठी तलाठी कार्यालयात यायचा आणि त्याचा गैरफायदा घेऊन फक्त त्याच्याच नावाची नोंद तो करून घ्यायचा आणि त्यांचे जे भाऊ असायचे, बहिणी असायचे, त्यांचे अधिकार हे डावलले जात होते. परंतु मी जी सांगत असलेली प्रक्रिया ती जर तुम्ही पूर्ण केली किंवा ती जर त्यांनी पूर्ण केली नसेल तर तुम्हाला सहजरित्या जो काही झालेला बेकायदेशीर फेरफार असेल त्याला आपल्याला आव्हानित करता येईल. म्हणजे काय की जेव्हा तुम्ही न्यायालयातनं वारस दाखला जेव्हा घेऊन येतात तर न्यायालयात जेव्हा वारस दाखलाचा अर्ज केला जातो त्यावेळेस एकूण किती वारस आहे याची संपूर्ण माहिती न्यायालयाला देणं बंधनकारक असतं. कारण त्यामध्ये ट्री डायग्राम असतो आणि ते तुम्हाला सगळं प्रतिज्ञापत्रावर ॲफिडेव्हिटवर न्यायालयासमोर द्यावं लागतं. आणि त्यामध्ये जर काही चुका झाल्या किंवा त्याच्यात जर काही फसवणूक झाली तर त्या व्यक्तीविरुद्ध सहजरित्या फौजदारी खटला दाखल होऊ शकतो. त्यामुळे तो व्यक्ती न्यायालयापासून कोणतीही गोष्ट लपवू शकत नाही. त्यामुळे मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांनी किंवा मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांनी फेरफार नोंद करण्यापूर्वी ज्या व्यक्तीने अर्ज केला आहे त्या व्यक्तीने जर वारस दाखला मेहरबान कोर्टाकडनं आणला असेल तर त्याच्यावर विसंबून होऊनच किंवा त्याच्यावर अवलंबूनच त्या फेरफारची नोंद करावी. आता महत्वाचा मुद्दा असा असतो की जर एखादा फेरफार हा चुकीचा असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही त्या फेरफार विरुद्ध संबंधित SDO ज्यांना आपण सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा उपविभागीय अधिकारी किंवा काही ठिकाणी प्रांत म्हणून देखील ओळखतो तर यांच्याकडे फेरफार झाल्यापासून 60 दिवसाच्या आत त्या फेरफारला चॅलेंज करू शकतो. फेरफार चॅलेंज करत असताना तुमचा त्या प्रॉपर्टीशी काय संबंध होता हे तुम्हाला नमूद करणं गरजेचं असतं. त्यानंतर फेरफार चॅलेंज करत असताना जे मिळकते संदर्भात तुम्हाला फेरफार चॅलेंज करायचं असेल तर त्या मिळकतीचे सातबारे, त्याचे अगोदरचे म्युटेशन आणि ज्या व्यक्तीने तो अर्ज दिला असेल फेरफार संदर्भातला त्याच्याशी तुमचं असलेलं नातं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपिलामध्ये नमूद करणं गरजेचं असतं. आता फेरफार चॅलेंज करण्याची तरतूद कुठे? महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 247 मध्ये फेरफार चॅलेंज करण्यासंदर्भात तरतुदी करण्यात आल्या. आता बऱ्याच वेळेस अशी परिस्थिती असते
की फेरफाराची माहिती ही उशिरा मिळते किंवा तुम्हाला जर त्याची माहिती ही उशिराने मिळाली तर अशा परिस्थितीत 60 दिवसात जर तुम्ही ते अपील करू शकले नाहीत तर त्यासाठी त्याच कायद्यातील कलम 251 प्रमाणे विलंब माफीचा अर्ज तुम्ही दाखल करू शकता. विलंब माफीचा अर्ज दाखल केल्यानंतर अगोदर तुमचा विलंब माफीचा अर्ज हा मंजूर होतो आणि त्यानंतर मूळ अपिलाला मान्यता मिळते. जोपर्यंत तुमचा विलंब माफीचा अर्ज हा मंजूर होत नाही तोपर्यंत मूळ अपील तुमचं चालू शकत नाही. आता अपील कोण दाखल करू शकतो हा महत्वाचा आणि क्रुशियल प्रश्न असतो, कारण यामध्ये इतर कोणत्याही व्यक्तीला अपील दाखल करण्याचा अधिकार नसतो. ज्या मिळकतीशी एखाद्या व्यक्तीचा कुठल्या तरी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या संबंध असेल अशीच व्यक्ती त्या फेरफारला चॅलेंज करू शकते. कोणताही त्रस्त इसम किंवा थर्ड पार्टी त्या फेरफारला चॅलेंज करू शकत नाही. महत्वाची गोष्ट अशी की फेरफार जेव्हा तुम्ही चॅलेंज करतात तर फेरफार चॅलेंज करत असताना तुम्ही एखाद्या जाणकार वकिलांची मदत घेणं गरजेचं असतं. कारण काही लोक हे आता चॅट जीपीटी किंवा जेमिनी याचा वापर करून अर्ज दाखल करतात आणि अर्ज दाखल केल्यानंतर त्यामध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या विसरून जातात किंवा त्या सुटून जातात आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही ते अर्ज हे दाखल केले असतील तर त्याचा आधार घेऊन तुम्हाला हा न्याय हा मिळू शकत नाही हे देखील तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर तसं केलं असेल तर तुमचं फार मोठं नुकसान हे तुम्ही करत असाल. त्यामुळे मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये फेरफारला आव्हान करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आणि फेरफारला कोण चॅलेंज करू शकतं या संदर्भातली उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.